खऱ्या अर्थानं जगाला दैवत्वाचा अर्थ सांगणारे जगद्गुरु तुकोबाराय. प्रतिभचंद्र लेखेव वर्दी विश्ववंदित शहासनो शिवशस्या मुद्रा भद्रा यराजते. ही राजमुद्रा आणि भगवी पताका देऊन ज्यांनी स्वराज्याची संकल्पना दिली ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे. ज्या मातेनं या महाराष्ट्राच्या मातेमध्ये दोन दोन छत्रपती घडवले त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. ज्यांनी रयतेकडून रयतेसाठी रयतेचं स्वराज्य निर्माण केलं ते कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज. हातामध्ये तलवार घेऊन माणसं कापून स्वराज्य उभा राहत नाही, तर त्यासाठी ज्ञान असणं गरजेचं. पण वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ आणि 32 उपग्रंथांचं लिखाण करणारे छात्रवीर संभाजी महाराज, ज्यांनी या देशामध्ये पहिलं आरक्षण दिलं ते आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, ज्यांनी या देशाला सुंदर असा ग्रंथ दिला ते घटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. धनवंतांनी अखंड छळले धर्मांधानी तसेच पिळले. मगरीने जणू माणिक गिळे चोर झाले साव. जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. हे ज्यांनी सांगितलं ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आज क्रांतीवीर राजे उमाजी नाईक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. त्याचबरोबर वयाच्या शालेय जीवनामध्ये असताना खांद्यावरती तिरंगा झेंडा घेतला आणि क्रांतिसिंह नाना पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली पत्री सरकारमध्ये सरसेनापती म्हणून ज्यांनी काम केलं ते तुमचे आमचे सर्वांचे आराध्य दैवत पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी साहेबांना विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आज या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथभाई शिंदे साहेबांचं या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या व्यासपीठावर सन्माननीय गौरवभाऊ खासदार धैर्यशील दादा माने साहेब आणि सर्वच मंडळी या व्यासपीठावर 2च मिनिटांमध्ये येतील. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर या गावाच्या विकासासाठी निश्चितपणानं रस्ते असतील, पाणंद रस्ते असतील, MIDC असेल, त्याचबरोबर या ठिकाणी मध्यवर्ती स्टँड असेल, अशा अनेक योजना आदरणीय भाऊनी या ठिकाणी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून आणल्या. हे काय मी आपल्याला नवीन सांगण्याची गरज नाही, परंतु निश्चितपणानं एक महत्वपूर्ण निर्णय याच क्रांतीभूमीतनं आदरणीय शिंदे साहेबांनी घेतला होता. तो म्हणजे पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी साहेबांच्या नावानं पुनर्वसन विकास महामंडळ आणि या महामंडळाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचं काम हे खऱ्या अर्थानं केलं जाईल. आणि तो GR सन्माननीय शिंदे साहेबांनी काढला, त्यामध्ये अध्यक्ष आणि बाकीची कमिटी नेमायचे. या संदर्भानं साहेबांनी आज तशी यंत्रणा सुद्धा लावली असावी, कारण निश्चितच या गावामध्ये आल्यानंतर भाऊनी जे मागितलं ते शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. आणि मला माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला वाटतंय की निश्चितपणानं शिंदे साहेब आपल्या या भागाला आणखीन विकासासाठी निधी, आणखीन जी काही लागेल ती मदत करतील अशी आशा माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला. परंतु खऱ्या अर्थानं जर बघितलं तर या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हुतात्मा बँकेच्या माध्यमातून तरुणांना कर्ज देण्याची योजना सुद्धा आपण या ठिकाणी चालू केली. आरोग्याच्या बाबतीत जर बघितलं तर शिंदे साहेबांना आरोग्य दूत म्हणून संबोधलं जातं आणि याच गावामध्ये 1000 पेक्षा जास्त पेशंटांनी मुख्यमंत्री सहाय्यता योजनेचा लाभ घेतलेला आहे. एवढ्या मोठ्या शासनाच्या योजना मगासपासून आपण बघतोय की या ठिकाणी लाडकी बहीण योजना खरोखर जोमात चालली. त्या लाडक्या बहिणी सुद्धा या ठिकाणी शिंदे साहेबांना भेटण्यासाठी उन्हामध्ये बसलेल्या आहेत. निश्चितच त्यांचं कौतुक करेल तेवढं कमी आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी म्हणजे एका बाजूला आपण शासनाच्या योजना जर बघितल्या तर ओबीसीच्या बाबतीत सुद्धा योजना आली. ज्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना राहायला जिल्ह्यामध्ये वसतिगृह कमी पडतील त्या विद्यार्थ्यांना शासन 3000 रुपये त्या ठिकाणी भत्ता देत आहे. म्हणजे इतकी चांगली कामं या शासनाने केलीत. आणि यांच्या माध्यमातून की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना आपण निश्चितपणानं धनुष्यबाण चिन्ह समोरील बटन दाबून निवडून द्यायचं आहे. या ठिकाणी सामान्य कुटुंबातली ही उमेदवार आहे.
ज्यांचं काय मोठं वलय नाही, हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली ही मंडळी नाही, सामान्य कुटुंबातले आहेत. आमचा संताजी मेटकरींच्या बाबतीत जर बघितलं तर त्यांचे वडील रघुनाथांना सर्वसामान्यांच्या बरोबरच प्रत्येकाच्या घरामध्ये सुखाचा दुःखाचा ज्यावेळी कार्यक्रम असतो त्यावेळी जेवण करायचं काम हे खऱ्या अर्थानं करतात. एका मेंढपाळाच्या मुलाला गौरवभावनी उमेदवारी दिली. निश्चितपणानं या देशाचा पंतप्रधान जर चहा विकणारा होत असेल, या राज्याचा मुख्यमंत्री रिक्षावाला होत असेल, तर माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता टमटमवाला या ग्रामपंचायत सदस्य करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं गौरवभावनी केलं आणि तीच परंपरा पुढे नेण्याचं काम सुद्धा केलंय. एक सामान्य कुटुंबातला ज्याला बांधकाम व्यवसायामधले जे खडी क्रशर वगैरे असतंय ते टाकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे, अशा कुटुंबातल्या पोराला त्या ठिकाणी संधी दिली. हार्वेस्टरच्या माध्यमातून गोटकिंडी आणि आमच्या बागापावची जिल्हा परिषद गणातून विक्रम अप्पांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. म्हणजे सामान्य कुटुंबातल्या तरुणांना या ठिकाणी उमेदवारी दिली. पंचायत समितीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सुशिक्षित आणि चांगल्या कुटुंबातील या महिलांना या ठिकाणी संधी देण्याचं काम हे खऱ्या अर्थानं गौरवभावनी केलंय. मुस्लिम बांधवांना मी विनंती करेन, खऱ्या अर्थानं मुस्लिम बांधवांच्या बाबतीत वेगळं सांगितलं जातं की हे सरकार तुमच्या विरोधातलं आहे. कारण मागल्या काळात त्यांनी सांगितलं की संविधान खतरे में, आणि आता मुस्लिम बांधवांना सांगितलं जाईल की आता हे सरकार असं आहे तसं आहे. असं काही नाही. हमको ना मोहम्मद से नफरत है ना ईसा से कोई बैर नहीं. 10 के 10 गुरु है, अपने अपने है कुछ गैर नहीं. मंदिर में चले वेद मंत्र, गुरुद्वारों में गुरदास बोले, मस्जिद में 5 नमाज चले, हमको ना कोई एतराज. जो कुछ भी होगा अच्छा ही होगा. या चालीनं चालणारं हे सरकार आहे. आपल्याला जे सांगितलं जातं ते चुकीच्या पद्धतीने सांगितलं जातं आणि म्हणून निश्चितपणानं मुस्लिम बांधवांनी सुद्धा आपण या महायुती सरकारच्या पाठीमागं ठामपणानं राहिलं पाहिजे. ही भूमिका आपली या ठिकाणी मांडली पाहिजे. यासाठी आपण काम केलं पाहिजे. विकासाच्या बाबतीत आपण जर बघितलं तर आणखीन जी काही विकास निधी लागतील ते आणण्याचं काम आपण निश्चितपणानं या ठिकाणी करू. विरोधकांचं या ठिकाणी चलबिचलता काय असेल, लोकांच्या मध्ये काहीतरी भावना निर्माण करायची आणि आपल्याला मतं मिळवायची अशी भावना जर विरोधकांची असेल तर आपण ठामपणानं ही इलेक्शन तरुणांनी हातामध्ये घेतले, ज्येष्ठांनी हातामध्ये घेतले, माझ्या माता भगिनीने हातामध्ये घेतले. म्हणजे माता भगिनींच्या आशीर्वादानं, ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानं आणि तरुणांच्या साथीनं हे इलेक्शन आपण निश्चितपणानं जिंकलेलो असो हे या ठिकाणी सांगायला काही नवीन नाही. आज 7 तारखेला मतदान आहे आणि 9 तारखेला निकाल आहे. आजचा योगायोग असा आहे की आज नव्याची पौर्णिमा आहे आणि निकाल सुद्धा 9 तारखेला आहे. त्यामुळे हे 9 उमेदवार निश्चितपणानं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवरती निवडून गेलेले असतील याची खात्री ही बसलेली जनता देते, हे मला या ठिकाणी सांगायचं आपल्याला. आणि म्हणून आपण निश्चितच एक चांगला विचार घेऊन एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणं बाहेर उमेदवारांना प्रचंड अशा पद्धतीनं निवडून द्यायचं आहे हे या ठिकाणी मी सांगतो. जाता जाता एवढंच सांगतो, वाईटाला वाईट म्हणायची भले तुमच्यात हिंमत नसेल परंतु चांगल्याला चांगलं म्हणायची दानत तरी दाखवा, ही या ठिकाणी या व्यासपीठावरून मी आपल्याला सांगतो. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून आपण या जिल्हा परिषद, वाळवा आणि पंचायत समिती आणि पावची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील उमेदवारांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजय करायचा आहे हे या निमित्तानं सांगतो. मी आयोजकांना धन्यवाद देतो, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उमेश काका. उमेश काकांच्या मनोगताच्या दरम्यान या समारंभाच्या निमित्तानं, सभेच्या निमित्तानं वाळवा ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच माननीय सौभाग्यवत्या अपर्णाताई साळुंखे यांचं आगमन होतोय. अपर्णाताई, तुम्ही मनोगत व्यक्त करणार असाल तर मंचावर येण्याची विनंती. दत्ता चव्हाण बोलणार आहेत, त्यानंतर उमेश भैया बोलणार आहेत. अपर्णाताई, तुम्ही कुठं आहात? उमेश भैया, आपलं विनंती आहे.
डी झोन मधल्या इतर कार्यकर्त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करतोय. आपण थोडस, तुम्हाला पास असेल ना तुम्ही वर बसा स्टेजवर. पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने मी आपणास विनंती करतोय. हा बोला. हा दादा चालेल, संपतो. एक महत्वाची विनंती, आता जी दादांनी विनंती केली आहे, महिलांच्या बाजूच्या ज्या खुर्च्या आहेत ना, ऐका ना, नाही ह्या खुर्च्यांबाबत सांगतोय मी. हा महिलांच्या ज्या खुर्च्या आहेत ना, तुम्ही बसलाय ना, मध्ये जरा गॅप आहे आणि महिलांच्या मध्ये गॅप हे न पटणार आहे. कारण का तुझं कसं